मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। पण फार प्रचंड ताकदीनं चंद्रहार पाटलांना आपलं करिअर घडवलं आणि त्याची आम्हा सगळ्यांना चंद्रहार बद्दल प्रेम, आपुलकी, आदर का, तर त्यांनी आमच्या राजाराम बापू कारखान्याच्या तालमीची माती शिवलेली। आमची माती शिवली की आम्ही त्याच्या मागे राहतोच। त्यामुळे चंद्रहारच्या मागे उभा राहणे माझं नैतिक कर्तव्य आहे। त्यामुळे या प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी जेवढी माझी शक्ती, छोटीशीच आहे, मी काही विश्वजित एवढा मोठ्या ताकदीचा माणूस नाही आहे, जेवढी काही थोडी बहुत आपली ताकद असेल ती चंद्रहारच्या मागे उभा करून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदीनं आपण काम करणार, हे मी पहिल्यांदा आपण सर्वांना सांगतो। आजचे व्यासपीठ खरं तर आम्ही सगळेच एका व्यासपीठावर आहोत। चंद्रहार पाटील ही तुमची खरं कौशल्य, राष्ट्रवादी या व्यासपीठावर, काँग्रेस आहे, शिवसेना आहे, सगळे पक्ष, सगळे नेते या ठिकाणी तुम्ही व्यासपीठावर एकत्रित आणले आणि हे तुमचं गुडविल आहे। आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की फार काय आता राजकीय विषयात बोलणार नाही, कारण खानापूर आटपाडी मतदारसंघ आहे आणि तिथं आता ते सगळं अनिल भाऊ आणि सगळ्या यांचं वर्चस्व असणारा विषय, व आम्ही काय या ठिकाणी फारसं बोलणार नाही। मला बोलायचंच नाही बाबा, आज तरी पत्रकार थोडीच हेडलाईन करतील मला माहिती। आणि म्हणून कुस्तीच्या आखाड्यातनं हा राजकीय आखाडा होऊ नये आणि राजकीय आखाड्यातले जे काही इथं आता संतोष पत्रांनी, चंद्रहार पाटलांनी उल्लेख केला की जयंतराव पाटील साहेबांची त्यांची मुलाखत वाचली, ऐकली, करेक्ट कार्यक्रम हवा, तर त्यांनी वेगळ्या हेतूने बोलला, तुम्ही हेतू वेगळा घेतला, हरकत काय नाही। परंतु चांगल्या गोष्टीसाठी जयंतराव पाटील साहेबांचा स्वभावाला माहितीये, ते निश्चितपणे तुम्हाला लागेल ती मदत आणि ताकद तुम्हाला मदत करतील आणि त्यांच्या बरोबरीने चंद्रहार पाटील आम्ही तुमच्या सोबत कायम